नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत नफा आणि तोटा, प्रॉफिट आणि लॉस या चॅप्टरच्या संदर्भात अध्ययन करत असताना हा आहे भाग नंबर 3, क्लास नंबर 3 आपण या ठिकाणी घेतोय। ओके, सर्व प्रकारच्या प्रश्नांचे प्रकार संपल्याच्या नंतर त्यावेळेस PYQ ला आपण सुरुवात करणार आहोत याची कल्पना आधीच दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना। तर सर्वांनी सुरुवात करत असताना मी पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देतो, सगळ्यांनी वही आणि पेन आपल्या हातात असू द्या आणि प्रॉपर नोट्स बनवत या ठिकाणी ना लेक्चरला सुरुवात करायची आहे। ओके, काल आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत या ठिकाणी बघितलं होतं। तर वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी येत जाणार आहेत आणि त्या वेळेस ना वेगवेगळे कॉन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये शिकत जाणार आहोत आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगची मेथड काय असेल, कोणत्या पद्धतीने क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, या सर्व गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करून घेतल्याच्या नंतर मग त्याचा उपयोग करत PYQ सेशनला आपण सुरुवात करू। त्यावेळेस PYQ तुमचे माझ्या आधी सॉल्व्ह व्हायला पाहिजे। जर हा भाग लक्षात येतो तर मग बाकीचे सर्व PYQ तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह होतील। चला तर मग, तर विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर रेल्वेसाठी हे जे म्हणजे सिलेबस तुम्ही फ्रेम केलेला आहे, तर रेल्वेमध्ये असे क्वेश्चन येतील का किंवा ग्रुप बी साठी असे क्वेश्चन येतील का? तर मी सांगू इच्छितो, मॅथमॅटिक्सचा कोणताही धर्म नसतो, म्हणजेच त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही। कुठलाही पेपर असेल तो MBA CETचा पेपर असेल, कॅटचा पेपर असेल, TETचा पेपर असेल, टेटचा पेपर असेल, SSC CGLचा पेपर असेल, SSC CHSLचा पेपर असेल, SBI क्लर्कचा पेपर असेल, SSC GDचा पेपर असेल, रेल्वे भरती, ग्रुप बी, ग्रुप सी, लिपिक टंकलेखक, वनसेवा, पोलीस भरती, राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, तलाठीची परीक्षा, ग्रामसेवकची परीक्षा, कुठलीही भरती असेल त्या भरतीमध्ये मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग शिवाय पर्याय नाही। याला कुठला दुसरा ऑप्शन ठेवलेला नाही आणि या चॅप्टरमध्ये जे काही आपण टाईप बघणार आहोत ते सर्व टाईप या ठिकाणी जशास तसे विचारले जाऊ शकतात। तर संपूर्ण प्रिपरेशन करणं कुठल्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी यथायोग्य अचूक ठरेल। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। तुमचा फर्स्ट क्वेश्चन दॅट इज नंबर 6चा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे। तर क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या, त्याचं मीनिंग लक्षात घ्या, त्याच्यानंतर मी ना या ठिकाणी कॉन्सेप्ट सांगेन, कोणत्या 2 मेथडने क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करत जाता येईल याच्यावरती चर्चा करूयात। फर्स्ट क्वेश्चन आहे, ₹2.25 रुपयास एक पेन, याप्रमाणे 15 डझन पेन खरेदी केले व सर्व पेन शेवटी ₹360 विकले। व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा काय झालेला आहे हे विचारलेलं आहे आपल्याला। सर्व पेन शेवटी ₹360 विकले, सर्व पेनांची विक्री किंमत दिलेली आहे आणि नफा किंवा तोटा तेव्हाच सांगू शकतो, प्रॉफिट झालाय किंवा लॉस झालाय हे तेव्हाच सांगू शकतो ज्या वेळेस सर्व वस्तू ज्या आहेत, आर्टिकल जे काय असतील, सर्व घटक जे असतील, ओके, जेवढे आपण खरेदी केलेले असतात तेवढ्यांची विक्री केलेली असेल तरच आपण नफा किंवा तोटा सांगू शकतो। एखादा व्यक्ती जर म्हणतोय, मी जर या ठिकाणी सपोज करा 5 पेन खरेदी केले, काय केले, 5 पेन खरेदी केले आणि मला याच्यामध्ये काय झालाय, नफा झालेला आहे। व्यवहाराच्या शेवटी निश्चितपणे 5 पेना काय केलेले असतील, मी विकलेले असतील, त्याच वेळेस मी नफा झालाय की तोटा झालाय सांगू शकतो। जसं की आता हे जे आहे हे आणखीन बेसमध्ये जाऊन आहे ना बघायची आवश्यकता पडेल दुसऱ्या क्वेश्चनमध्ये। सध्या लक्षात घ्या, सर्व वस्तूंची खरेदी करून सर्व वस्तूंची विक्री केल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये नफा झालाय किंवा तोटा झालाय हे सांगू शकतो। ओके, हे समजून घेत असताना एक सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी आहे ना बघू शकतो। सपोज करा 100 आंबे, या ठिकाणी 100 मँगो आपण खरेदी केलेत, किती रुपयाला, 100 रुपयाला, किती रुपयाला, 100 रुपये विकले। तर मी काय केलं, यातले 50 आंबे विकले, यातले किती, 50 आंबे विकले, किती रुपयाला, 60 रुपयाला। तर या व्यवहारामध्ये मला नफा झालाय की तोटा झालाय? मी काय सांगितलं, मी खरेदी केले किती, 100 आंबे, किती रुपयाला, 100 रुपयाला, म्हणजे एक आंबा किती रुपयाला पडला, 1 रुपयाला पडला। मी विक्री करत असताना 50 आंबे विकलेत, किती, 50 आंबे, किती रुपयाला, 60 रुपयाला विकलेले आहेत। तर याच्यामध्ये नफा झालाय का तोटा झालाय? तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी सांगतील की सर काय झालंय, नफा झालाय। मी जर म्हणेन 100 मधले 50 आंबे जर मी विकले 60 रुपयाला आणि 50 आंबे जे शिल्लक होते ते काय झालेत, ते नासले किंवा खराब झाले, काय झाले, नासले किंवा खराब झाले किंवा नुकसान झालं काही, तर जोपर्यंत 100 आंब्यांचा हिशोब लागत नाही, 100 आंबे खरेदी केले होते तर 100 आंबे विक्री केल्यानंतर प्राप्त रक्कम किती आहे,
तर हे 50 जर खराब झाले असतील, नुकसान झालेलं असेल, तर या 50 मुळे आपल्याला किती रुपये भेटलेत? 60 रुपये भेटलेत. एकूणच या व्यवहारामध्ये आपल्याला काय झाला? तोटा. बट तुम्ही काय सपोज केलं होतं? नफा असं सपोज केलेलं होतं. ही गोष्ट या पद्धतीने. हे कॉन्सेप्ट कधी वापरायची ती मी नंतर सांगेन. आता सध्या बघा, आपल्याजवळ सर्व या ठिकाणी पेनांची काय आहे? खरेदी किंमत पण आहे आणि विक्री किंमत पण आहे. विक्री किंमत किती सांगितली आपल्याला? 360 रुपये लिहून घेऊ. पेनांची विक्री किंमत किती आहे? 360 रुपये ही विक्री किंमत आहे. आणि पेनांची खरेदी किंमत कशी सांगितली? $2.25 रुपयाला एक पेन, याप्रमाणे 15 डझन पेन खरेदी केलेत. पेनांची खरेदी किंमत तर सांगितली आहे, मात्र प्रत्येक एका पेनची किंमत सांगितली. एकूण पेन किती? 15 डझन आहेत. तर खरेदी किंमत बरोबर आपण काय लिहू शकतो? तर किती? 15 डझन आहेत. 15 डझन म्हणजे किती पेन झाला? 15 गुणिले 12. ओके. आणि किती रुपयाला एक पेन आहे? एकूण पेनांची संख्या एवढी आहे. गुणाकार करून लिहा किंवा याला असंच ठेवा, काही फरक पडणार नाही. $2.25 रुपये म्हणजेच किती? 1.5 रुपये आणि 25 पैसे म्हणजे 1.75 पैसे. सव्वा समजतं सगळ्यांना? हा जो आहे हा पाव झाला, हा काय झाला? अर्धा झाला. ओके. एका पोळीतला चतकोर भाग जो असतो त्याला काय म्हणतो आपण? पाव भाग. याला अर्धी पोळी म्हणतो. पोळी समजते ना? पोळी गोल असते. ओके. शाळेला सुद्धा जायला सुरुवात करण्याच्या अगोदर समजणारी गोष्ट आहे. याला काय म्हणतो आपण? पाऊण. ओके. तर किंवा $1.25 सुद्धा म्हणतात. $2.25 कशाला म्हणतो? हे झालं सव्वा पोळी. ही झाली किती पोळी? 1.5 पोळी. ओके. आणि ही एक पोळी आणि आणखीन किती पोळी? पाव पोळी. पाव पोळी. हे किती झालं? $2.25. $2.25चा अर्थ काय होतो? 1.75 आपण लिहिलेला आहे. दशांश असलेल्या संख्येचा गुणाकार करत असताना सांभाळून करायचा, त्याच्या नियमानुसार करायचा, खरेदी किंमत निघते. चला, याला सध्या असंच ठेवू. आपण काय करू? तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही दिलेले आहेत. आपल्याला शेकडा नफा झालाय का तोटा झालाय हे विचारलेलं आहे. तर आपण काय करू? या ठिकाणी विक्री किंमत जी आहे, तर विक्री किंमत किती टक्के निघते हे काढू. ओके. 360 हे या संख्येच्या किती टक्के निघतात? सपोज करा खरेदी किंमत जर किती दिलं असतं? 300 रुपये दिलं असतं. तर 360 रुपये हे किती आहे हे काढण्यासाठी आपण काय केलं असतं? पर्सेंटेजने भाग दिलं असतं. विक्री किंमत ज्यावेळेस काढतो या ठिकाणी शेकडा नफा डायरेक्ट निघणार नाही. काय निघेल ते बघू आपण या ठिकाणी. ओके. चलो, तर काय लिहूत आपण? खरेदी किंमत किती आहे आपली? 15 रुपये 15 गुणिले 12 गुणिले 1.75 एवढे रुपये. ओके. तर 1.75 आणि किती रुपये या ठिकाणी? 360. आपण याला पैशामध्ये कन्वर्ट का बरं केलं नाही? मागच्या क्वेश्चन मध्ये आपण केलं तर कालचा शेवटचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. तिथं 12 रुपयाला 12 पैशांमध्ये लिहिलं होतं. कारण छेदामध्ये सुद्धा आपण काय घेतलं होतं? रक्कम आहे कशामध्ये? पैशामध्ये घेतलं होतं. इथे $2.25 रुपये म्हणजे 1.75 रुपये. $2.25 रुपये म्हणजे 1.75 रुपये रुपयेमध्येच घेतले. तर याला पैशामध्ये कन्वर्ट करायची आवश्यकता नाही. तर 12 × 12 12 त्रिक 36. कितीचा भाग झाला? 30चा. 15 × 15 15 2 30. शिल्लक किती राहिले? 2 या ठिकाणी. ओके. चलो, गुणिले 100 पण करायला पाहिजे, पर्सेंटेज काढायचं ना आपल्याला. ओके. चलो, तर शिल्लक काय राहिलं या ठिकाणी? 2 भागिले 1.75 गुणिले काय आहे? 100. दशांश अपूर्णांकाने भाग देत असताना दशांश सारखा व्हायला पाहिजे. याचा अर्थ अंश किंवा छेदामध्ये ज्या ठिकाणी दशांशाच्या नंतरचे अंक कमी असतील त्या ठिकाणी अंक लिहून घ्यायचे. याचा अर्थ काय असतो? छेदामध्ये पॉईंटच्या नंतर 2 अंक आहेत, तर अंशामध्ये सुद्धा पॉईंटच्या नंतर 2 अंक लिहून घ्या. आता दशांश नाहीये. आता काय? दशांश नाहीये. सरळ सरळ याला सॉल्व्ह करायचं आहे. 200 भागिले 175 गुणिले किती? 100. कितीचा भाग जाईल? 25चा भाग जातो. 25 सत्ते 75चे 25 अठ्ठ 200. तर 8/7 गुणिले 100. तर हे होतात 800 भागिले 7. भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी किती येतो? 7 × 7. 7 × 7 1 राहिला. 7 × 7 3 राहिले. 7 चौक 28 राहिले 2. मग भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, इथं 0 घेतलं. 7 दोन्ही 14 या ठिकाणी 6 शिल्लक राहतात. 6 शिल्लक राहतात. 0 घेतला आपण. 7 8 56. आणखीन पुढे ना संख्या शिल्लक राहत जातात. दशांशाच्या 2 स्थळापर्यंतच भागाकार करायचा आहे. किती आलं? 114.28 एवढा आलेला आहे. तर याची आपण फोड कशी करायची हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं.
तर काल काय सांगितलं होतं मी, 360 रुपये हे या संख्येच्या किती टक्के आहेत हे काढलं तर 114.28% आले. तर 114.28 100% वरी जर आलं तर काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. काय झालेला आहे, नफा झालेला आहे. ओके, 114.28 मध्ये 114.28 मध्ये 100% काय असतं, नेहमी खरेदी किंमत असतं आणि वरचं 14.28% हे काय असतं, नफा असतो. तर नफा किती रुपयांचा झालाय, 14.28 प्रॉफिट, 14.28%. तर 14.28% हा काय आहे, नफा आहे. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ओके, क्लिअर आहे. कालचा क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित समजावून सांगितलेला होता. आजचा क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित इन डिटेल मध्ये आपण बघितलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 7. 30 रुपये प्रति डझन दराने 30 डझन केळी खरेदी केली व सर्व केळी 800 रुपयांना विकल्यास व्यवहारातील शेकडा नफा किती किंवा तोटा किती असं विचारलेलं आहे. किती डझन केळी, 30 डझन केळी. एका डझनची 30 रुपये प्रति डझन, एका डझनची किंमत किती आहे, 30 रुपये. तर खरेदीचा दर आहे 30 रुपये प्रति डझन आणि किती डझन केलेत, 30 डझन केलेले. तर टोटल या ठिकाणी केळीची खरेदी किंमत होते किती, 30 रुपये प्रति डझन आणि किती डझन, 30 डझन. तर टोटल झाले 900 रुपये. किती झाले, 900 रुपये. आणि विक्री किंमत केळींची किती, सर्व केळी विकलेत किती रुपयाला, 800 रुपयांना. ओके, तर कुणी काय करेल, या ठिकाणी तोटा झालेला आहे किती रुपयांचा, 100 रुपयाचा. 100 रुपयाचा तोटा कशावरती, 9 रुपयावरती. ओके, तर असं लिहिल तर शेकडा नफा बरोबर नफा डिपेंड करतो कशावरती, या ठिकाणी 900 रुपये खरेदी किंमत, विक्री किंमत 800 रुपये. तर 100 रुपयाचं काय झालं, या ठिकाणी तोटा झाला. सॉरी, काय सांगितलं मी, तोटा झालेला किती रुपयांचा, 100 रुपयांचा. आणि हा 100 रुपयांचा तोटा कशावरती काढतो, पण खरेदी किमतीवरती काढतो. सो खरेदी किंमत किती आहे, 900. पर्सेंटेज काढण्यासाठी या ठिकाणी 100 ने भाग देतो. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 100 ने गुणतो, 00 कॅन्सल. राहिलं काय, 100 भागिले 9 किती येतं, 11.11%. एवढं आन्सर येतं. याचं भाग देऊन बघा, आन्सर एवढंच येईल. किंवा काही जण काय करतील, विक्री किंमत किती आहे, 800 रुपये, हे खरेदी किंमत किती आहे, 900 रुपयेच्या किती टक्के असतात, या पद्धतीने सॉल्व्ह करतात. तर हे किती येतं, 111, सॉरी आपण काल काढलं होतं 88.88% येतं. ही विक्री किंमत असेल. ही जर विक्री किंमत येत असेल तर 100% काय असतं, खरेदी किंमत. म्हणजेच काय झालंय, तोटा किती झाला, 11.11%. ओके, चलो. तर या व्यवहारामध्ये काय झालंय, 11.11% तोटा झालेला आहे. दॅट इज द सोल्युशन. ओके, आलंय इथंपर्यंत. कुणाला कुठली अडचण नसेल तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचार. चलो नेक्स्ट, या ठिकाणी ना आपण टाईप बदलतोय थोडासा. ओके, चलो. क्वेश्चन नंबर 8 तुमच्या स्क्रीनवरती आहे. एका खुर्चीची विक्री किंमत 1650 रुपये आहे. किती, एका खुर्चीची विक्री किंमत दिली आपल्याला, किती आहे ती, 1650 रुपये असून यामुळे दुकानदारास 10% नफा होतो. तर खुर्चीची मूळ किंमत किती. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, नंबर लाईनवरती विचार करा. ओके, एका वस्तूची मूळ किंमत कुठे आहे, इथं आहे. ती किती असते, नेहमी 100% असते. त्याला किती घ्यायचं, 100%. 1650 रुपयाला विकलंय, याचा अर्थ 1650 रुपयाला विकल्याच्या नंतर त्याला दुकानदारास 10% नफा झालेला आहे. मग ती विक्री किंमत किती असते, विक्री किंमत किती असते, 110% असते. आणि ही 110% किंमत किती आहे म्हणून सांगितलंय, 1650 रुपये सांगितलेलं आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलं, खुर्चीची मूळ किंमत. खुर्चीची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, 1650 रुपये म्हणजे 110% होतात. तर 100% बरोबर किती, हे या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. बस एवढंच. कालच्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील तर बघा, 1650 रुपयाला वस्तू विकल्यामुळे 10% नफा होतो. तर या वस्तूची विक्री किंमत जर खरेदी किमतीसोबत कम्पेअर केलं, खरेदी किंमत 100% असते आणि 1650 वरती 10% नफा होतो. तर याची किंमत किती झाली, 110%. आपल्याला किती टक्के काढायचं, किती टक्के काढता येतं, आपल्याला मूळ किंमत काढा म्हणले, आपण काय काढू, 100% काढू. काय काढू, 100%. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, x गुणिले 110 बरोबर 1650 गुणिले 100. ओके, या 110ला छेदामध्ये नेऊन भाग दिलात तरी भाग जातो, इथून भाग घातलात तरी सुद्धा भाग जातो. या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल. या ठिकाणी 11 एका 11, 11 पाचे
सॉरी किती होतं या ठिकाणी 100, आपल्याला 100% काढायचं होतं आणि या ठिकाणी 165. 11 एक 11 राहिले किती 5, 11 5 55. भाग कितीचा गेला 15चा गेला. 15 गुणिले किती आहे 100 आहे. इकडं काय राहिलं एक्स बरोबर किती आलं 1500 रुपये. तर त्या वस्तूची मूळ किंमत त्या खुर्चीची मूळ किंमत किती आली 1500 रुपये हे आलेलं आहे. हे आहे ऑप्शन नंबर फर्स्ट या प्रश्नाचं उत्तर. दुसरा मेथड बघा. रिसेंटली आपण एक चॅप्टर संपवलेला आहे गुणोत्तर आणि प्रमाण. आणि जर का चॅप्टर भेटत नसेल तर यूट्यूबवरती जाऊन टाईप करायचं आहे रेशो अँड प्रपोर्शन बाय अविनाश गुरव सर. तर क्लिअरली प्लेलिस्ट येऊन जाईल. एकूण 17 व्हिडिओ आहेत. मिश्रण आणि एकत्रीकरण यांना पकडून रेशो अँड प्रपोर्शन, मिक्सचर अँड एलिगेशन. ओके, चला दुसरी एक मेथड. दुसऱ्या मेथडने क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल बघा. या ठिकाणी मला सांगा एका खुर्चीची विक्री किंमत किती आहे 1650 रुपये आहे. त्यामुळे दुकानदाराला नफा किती झालाय 10% नफा झालेला. ही विक्री किंमत आहे लक्षात ठेवा. नफा किती झालाय 10%. 10% नफा म्हणजेच 10% म्हणजे किती असतं 10/100. जर तुम्हाला समजत असेल तर डायरेक्ट 1/10 लिहू शकतो. हे पण 10% असतं. तर 1/10 मध्ये ना मी काय सांगितलं होतं हा असतो नफा आणि ही असते खरेदी किंमत. ओके, चलो तर डिटेल्स लिहून घेतो मी. खरेदी किंमत किती झाली. खरेदी किंमत जर 10 असेल तर नफा किती आहे म्हणून सांगितलंय त्याच्यावरती 1. तर विक्री किंमत किती असते. विक्री किंमत किती असते 10 रुपयाची वस्तू, नफा 1 रुपये, तर 11. हे सगळे गुणोत्तर आहेत. ओके, आणि विक्री किंमत दिलेली 1650. याचा अर्थ 11x ची किंमत दिलेली 1650. तर 11 1 11, 11 1 11, राहिले 5, 11 5 55. एक्स बरोबर किती आलं 150. हे एका गुणोत्तराची किंमत आली. त्याच्यानंतर काही काढता येतं. वस्तूची काय काढा म्हणले मूळ किंमत म्हणजेच काय खरेदी किंमत. म्हणजेच त्याची किंमत किती येईल खरेदी किंमत च गुणोत्तर किती आहे 10x आहे. किती आहे 10x. आणि x ची किंमत किती काढली आपण 150. 150 × 10 1500. एक्झॅक्ट आन्सर. ही मेथड आवडते या मेथडने करा. ही मेथड आवडते या मेथडने करा. बऱ्याच जणांना हे संक्षिप्त रूप घ्यायला थोडंसं अवघड वाटतं. बट जर का कमांड असेल गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरवरती हे सुद्धा अवघड गोष्ट नाहीये या ठिकाणी. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं व्यवस्थित. चलो नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन घेऊ. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये थोडा व्हेरिएशन येत जाईल. तर आहे ना ते व्हेरिएशन जे आहेत म्हणजे ते जे बदलाव आहेत क्वेश्चन मध्ये येणारे त्यांना या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, जवळपास आणखीन 7 ते 8 क्वेश्चन आपण याच्यावरची घेऊ. परफेक्ट झाला घटक मग आहे ना आपण काय करू एकदम जो टाईप चेंज होतो तो टाईप आपण नंतर बघू. चलो तर हा आहे क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवरती. एका पंख्याची विक्री किंमत 12,150 रुपये ठेवल्याने दुकानदार 35% नफा कमवितो. क्वेश्चन वाचल्याच्या नंतर त्याचा अर्थ समजतो. वस्तूची किंमत काहीतरी आहे. ओके, वस्तूची किंमत मूळ किंमत खरेदी किंमत दुकानदाराने ती वस्तू जी आहे ती किती रुपयाला आणलेली आहे माहिती नाही. त्याला काय म्हणतो आपण खरेदी किंमत म्हणतो. दुकानदाराची खरेदी किंमत. दुकानदारने ती वस्तू याच्यापेक्षा जास्त किमतीला विकली. किती रुपयाला 12,150 रुपयाला काय केलेलं आहे विकलेलं आहे. हे रुपीजचं साइन आहे बरं या ठिकाणी. 12,150 रुपयाला विकलंय आणि मग दुकानदाराला फायदा किती झाला 35% फायदा झाला. 35%. मग विक्री किंमत किती आहे ही सांगू शकता का. जर खरेदी किंमत 100% असेल आणि इथं 12,150 ला विकल्याच्या नंतर जर किती फायदा होतोय आपला या ठिकाणी 35%. तर ही विक्री किंमत बरोबर किती आहे 135%. काय 135%. कुठलंही एक गुणोत्तराची किंमत किती आहे हे जर समजलं बाकी सगळं आहे ना सॉल्व्ह होत जातं क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड मध्ये. तर पंख्याची मूळ किंमत किती. तर पंख्याची मूळ किंमत किती असते 100% असते. तर आता तुम्हीच गाईड कर मला. काय गाईड करणार सर लिहा. काय लिहायचं आहे 135% बरोबर किती आहेत 12,150. तर वस्तूची मूळ किंमत किती आहे टक्केवारीच्या खाली टक्केवारीच पाहिजे. 100% बरोबर किती. चल सॉल्व्ह करता येईल या ठिकाणी. कसं सॉल्व्ह करायचं तिरकस गुणाकार. x गुणिले 135 बरोबर 12,150 गुणिले 100. 100ला हात लावायचेच नाही साईडला ठेवा. 135 ने भाग देऊ आपण. ओके 135 या ठिकाणी तर कितीचा भाग घालू सरळ 5 ने भाग घालू आपण.
5 दोन्ही 10, 5 सत्ते 35, 5 दोन्ही 10 राहिले 2, 5 चोक 20 राहिला 1, 5 त्रिक 15 हे 243. तर 27 ने या ठिकाणी 243 ला भाग जाईल का? निश्चितपणे जाईल. ओके, कितीचा भाग जाईल या ठिकाणी? 3 आहे. तर 7 चोक 28, 7 त्रिक 21, 27 ने जाईल किंवा नाही? चलो पर्याय काय दिले? 9000 वगैरे दिलेले आपल्याला, 100% काढतोय. ओके चल 9 ने भाग करू. ओके 9 त्रिक 4, 5 7 8 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, 9 सत्ते 63. ओके तर 3 1 3 3 9 27. 27 न आपण 9चा भाग घातला असतं गेलं असतं. ओके किती आलंय? 9. 9 आणि हे 0 राहिलेलं आहे. 90 गुणिले 100. तर x बरोबर काय राहिलं? x बरोबर 90 गुणिले 100 एवढी व्हॅल्यू राहिली, जी की किती आहे? x बरोबर 9000च्या बरोबर आहे. म्हणून वस्तूची मूळ किंमत किती झाली? 9000 रुपये झालेली आहे. रेशो अँड प्रपोर्शन या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह होतो का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे. त्यावेळेस 35% बरोबर त्याचं संक्षिप्त रूप लिहून घ्यायचं आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये एक्झॅक्टली जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने ना क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. किंवा माझं सांगणं हे असेल, हे जे पर्सेंटेज मेथडने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करून जे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये परफेक्शन प्राप्त करायचं. ईच अँड एव्हरी क्वेश्चन या पद्धतीने ना सॉल्व्ह होईल. चलो नेक्स्ट हा एक क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवरती. एक धुलाई यंत्र 11,960 रुपयाला विकल्याने 8% तोटा होतो. जर त्याची खरेदी किंमत किती? आणि जर हे यंत्र 15% नफ्याने विकायचे असेल तर त्याची विक्री किंमत किती ठेवावी हे सांगा, असं विचारलं. सध्या काय करू आपण? याला साईडला ठेवू, याची आवश्यकता नाही. क्वेश्चन काय असतो? एवढाच असतो. एक धुलाई यंत्र 11,960 रुपयाला विकल्याने 8% तोटा होतो. जर हे यंत्र 15% नफ्याने विकायचे असेल तर त्याची विक्री किंमत किती ठेवावी? चलो ठीक आहे, आपण काय करू? मी मगाशी जे सांगितलं होतं तुम्हाला तीच मेथड या ठिकाणी लक्षात घ्या. मेथड काय आहे? वस्तूची खरेदी किंमत. वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये आहे. जर 100 रुपयाला खरेदी केलेल्या वस्तूवरती 8% तोटा होत असेल, किती? 8% तोटा होत असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकली असेल? निश्चितच 100 वजा करा, ती वस्तू 92 रुपयाला विकली असेल. याला काय म्हणतो आपण? विक्री किंमत. वस्तूची काय म्हणतो? ही विक्री किंमत. जेव्हा तोटा होतो त्यावेळेस विक्री किंमत किती आहे? 92 आहे. ओके, आणि जर हे यंत्र 15% नफ्याने विकायचे असेल तर त्याची विक्री किंमत किती ठेवावी? तर 15 रुपये जर कमवायचे असतील, 100 रुपयाच्या 15% म्हणजे 15 रुपये कमवायचे असतील तर त्या वस्तूची किंमत किती ठेवा? 115 ठेवावी लागेल. 15 रुपये नफा म्हणजे 100 मध्ये 15 जोडतो आणि 8% तोटा म्हणजे 100 मधून 8 मायनस करतो. 115 सुद्धा काय आहे? विक्री किंमत आहे. काय आहे? विक्री किंमत आहे. आपल्याला एक विक्री किंमत दिलेली आहे, दुसरी विक्री किंमत काय विचारलेली आहे. तर एक पर्सेंटेजचं एक रिलेशन भेटलं तर कुठलंही रिलेशन काढता येतं. जसं की वस्तू कितीला विकली होती? 11,960 रुपयाला आणि किती? 8% तोटा झाला. किती तोटा झाला त्यावेळेस? 8% तोटा झाला. 8% तोटा होत असेल तर आपण आहे ना काय म्हणू शकतो? हे 11,960 रुपये जे आहे, 11,960 रुपये जे आहे ते किती टक्के? ते 92%. तर 92% बरोबर 11,960. किती आलं? 11,960. मग विचार करा, जर मला विचारलं त्या वस्तूची मूळ किंमत किती, मगाच्या क्वेश्चन सारखं मी काय करेन? 100% बरोबर किती? 100% बरोबर x आणि x ची किंमत काढलं असतं. बट आपल्याला काय विचारलंय? जर 15% नफ्याने विकायचे असेल तर त्याची विक्री किंमत किती ठेवावी? तर खरेदी किंमत काढायचंच नाही या स्टेपमध्ये. डायरेक्ट किती काढायचं? 115% काढायचं. किती? डायरेक्ट 115% बरोबर x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू या ठिकाणी. बघा 92 गुणिले x इकडे ठेवा आणि इकडे काय असेल? 11,960 गुणिले 115. भाग जातो का 92 ने? चलो 92 ने डायरेक्ट भाग घालण्यापेक्षा आपण काय करू? 46 नाही, 23 नाही, 23 चोक 92. 23 ने भाग जाईल, 23 चोक 92 आणि इकडं या ठिकाणी 23 ने जर आपण भाग घातलं, ओके 23 ने जर भाग घातलं, 23 चोक 92, 23 पाचा 15 दोषे बरोबर. 23 पाचा किती? 23 पाचा 15 दोषे, 4 राहिले,
23 दोन्ही 46 किती राहिलं हे 520 0 कट करा 520 4 ने भाग दिलेला भाग जातो 4 1 4 4 1 4 राहिला एक 4 त्रिकम 12 किती राहतात 130 x बरोबर या ठिकाणी 130 गुणिले 115 राहिले ओके x बरोबर काय काय राहिले 130 गुणिले 115 राहिले गुणाकार करा 13 पंचे 65 ला 5 हातच्याले 6 13 1 13 आणि 6 19 ला 9 हातचाला 1 13 1 13 ने 1 14 आणि हा राहिलेलं शून्य या ठिकाणी लिहिलं तर किती आलं हे 14,950 रुपये 14,950 रुपये काय आलं जर वस्तू 15% नफ्याने विकायची असेल तर त्याची विक्री किंमत किती होईल 14,950 या ठिकाणी हे सोल्युशन काढलेलं आहे आपण ओके क्लिअरली येतं लक्षात तर या ठिकाणी ना गुणोत्तर आणि प्रमाण वापरून सुद्धा ना हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो मी फक्त थोडंसं डिटेलमध्ये लिहून देतो काय दिलं आपल्याला 8% तोटा होतो असं सांगितलेलं आहे आणि हे यंत्र 15% नफ्याने विकायचे असेल तर त्याची विक्री किंमत किती असं विचारलेलं होतं तर 92 गुणोत्तर बरोबर 11,960 होतात तर 115 गुणोत्तर चला तर तोटा किती आहे तोटा किती झाला म्हणजे तोटा झाल्याच्या नंतर विक्री किंमत किती 92 ओके आणि आपल्याला फायदा झाल्याच्या नंतर विक्री किंमत किती 115 5 6 7 तर 23 ने या ठिकाणी भाग जाऊ शकतो तर 23 शोक 92 23 5 6 15 200 किती आलं 4 5 आलं किती आलंय 4 5 ही आहे जुनी विक्री किंमत जेव्हा तोटा झाला होता ही आहे नवी विक्री किंमत जेव्हा फायदा होईल तर आपल्याला हे 4x ची किंमत दिलेली आहे 4x ची किंमत ओके तोटा झाला होता त्यावेळेस विक्री किंमत 11,960 होती 4x ची किंमत किती आहे 11,960 रुपये भाग देऊ 4 1 4 4 2 8 3 राहिले 4 9 36 3 राहिले 4 9 36 किती आला भागाकार x बरोबर 2,990 आपल्याला किंमत कशाची पाहिजे 5x ची पाहिजे कशाची 5x बरोबर गुणाकार 2,990 गुणिले 5 करायचं 5 0 0 5 9 45 ला 5 हातच्याले 4 5 9 45 आणि 4 49 ला 9 हातचे 4 5 2 10 4 14,950 14,950 आपलं उत्तर कसं आहे बरोबर आहे मला सांगा कोणती मेथड तुम्हाला आवडली कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे ती मेथड घेऊन आपण या ठिकाणी पुढे जाऊ तुम्हाला वाटत असेल सर गुणोत्तर प्रमाण सुद्धा आम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये ना या ठिकाणी शिकवा तर गुणोत्तर प्रमाण सुद्धा मी सांगेन या ठिकाणी आणि इझिली क्वेश्चन सॉल्व्ह झाले त्याला तिथं काही स्टेपमध्ये आणि इथं सुद्धा काही विशेष करायची गरज नाही फक्त आकडे मोड करत असताना मोठ्या संख्या येतात 115 तिथं मोठ्या संख्या आल्या नाहीत 4x ची व्हॅल्यू 11,960 आली 5x ची व्हॅल्यू काढायची होती दॅट्स इट पण गुणोत्तर काढून घ्यावं लागतं ती समजायची गोष्ट आहे थोडंसं व्यवस्थित समजून घ्यावं लागेल आणि इथं काय केलं तोटा झालाय ना 8% तर 92% किंमत आहे किती 11,960 ही 92% किंमत आहे आपल्याला किती काढायचे 115% काढायचे सरसर ओके चलो आणि आकडे मोड करत असताना आहे ना संख्यांना भाग जात असतात तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं व्यवस्थित असायला पाहिजे क्वेश्चन नंबर 11 तुमच्या स्क्रीनवरती आहे एका रेफ्रिजरेटरची मूळ किंमत 18,900 रुपये आहे यावर 35% नफा कमविण्याची इच्छा असेल तर रेफ्रिजरेटरची विक्री किंमत किती ठेवावी असं विचारलेलं आहे सिंपल क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन सॉल्व्ह होतो का तुम्हाला मी वेळ देतो या ठिकाणी जवळपास 1 मिनिटाचा 1 मिनिटामध्ये क्वेश्चनचा आन्सर काढायचा आणि सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ना उत्तर काय येतं ते सांगायचं आहे क्विक फास्ट आपल्याला रेफ्रिजरेटरची मूळ किंमत दिली याचा अर्थ किती दिलंय त्यांनी खरेदी किंमत दिली 18,900 रुपये आणि त्याच्यावरती आपल्याला किती टक्के नफा कमवायचा आहे 35% नफा कमवायचा आहे तर 35% काढायचा आहे विचार करा पर्सेंटेज चॅप्टर मध्ये आहे ना काय काय शिकलं होतं एक संख्या आहे त्या संख्येचं 35% काढायचं फक्त आपल्याला पर्सेंटेज वरती ज्यांची कमांड आहे त्यांच्यासाठी आहे ना प्रॉफिट लॉस चॅप्टर आहे ना जास्त चॅलेंजिंग नसेल या ठिकाणी ओके याच्यासाठी प्रिपरेशनची आवश्यकता आहे जे की तुम्ही करणं आवश्यक आहे सरावाची आवश्यकता आहे जे की तुम्ही करणं आवश्यक आहे चलो
काही जण काय म्हणतील, सर आता तुम्ही सांगितलं होतं एक रस्ता सांगितले तर त्या रस्त्यानं पळायचा मी ठरवलं आणि त्याच रस्त्यानं आम्ही पळत राहणार. कसं सर? असं मूळ किंमत दिली आहे ना, म्हणजेच किती मूळ किंमत किती असते, खरेदी किंमत किती असते 100%. 100% म्हणजे किती? 18,900 रुपये ही खरेदी किंमत आहे. याला 100% पकडा. 35% नफा कमवायचा आहे ना, तर काय करा सर, 135% घ्या. हे नेहमी असं का बरं सांगतो मी, जसं की तुम्ही मला कमांड करताय मी क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तुमच्यामधलं आहे ना मोटिवेशन नेहमी बिल्डअप व्हायला पाहिजे. ओके, कोणी डिप्रेशनमध्ये किंवा कोणीही काय लो कॉन्फिडन्समध्ये असायला नको. गोष्टी सहज समजतात. सर 18,900 रुपये ही खरेदी किंमत आहे, तुम्हीच सांगितलं होतं. तर खरेदी किंमत 100% घ्या. नफा पाहिजे 35%, तर 135% काढा. सरळ डायरेक्ट उत्तर निघून जा. एक्सची किंमत काढलं तर आहे डायरेक्ट टिक करायचं राहील. तर गुणाकार काय करतो आपण, x गुणिले 100 बरोबर हे 135 गुणिले 18,900. सर हे पर्सेंटेज का बरं घेत नाही तुम्ही, इथे लिहित नाही, याच्या पाठीमागचं कारण आहे, नंतर सांगेन मी. तर x बरोबर या ठिकाणी काय करायचं आहे, चलो इथंच करू ना. 0 आणि 0 कॅन्सल, 0 आणि 0 कॅन्सल. राहिलं काय, 135 गुणिले 189 हेच याचं काय उत्तर राहिलेलं आहे. 100 ओके, तर 45 5 5 दोन ठिकाणी आहे. ओके, 25,515 आणि 26,695. ओके, सरळ सरळ या ठिकाणी 140 100 आणि 35. ओके, गुणाकार करू सरळ सरळ आपण या ठिकाणी. 189 गुणिले 135 गुणिले 135. ओके, 5 9 45ला 5 हातच्याले 4 8 45 आणि 4 44ला 4 आणि 4 5 1 5 आणि 4 9 प्लस 3 9 27ला 7 हातच्याले 2 3 8 24 26ला 6 हातच्याले 2 3 1 3 4 5 प्लस 189. ओके, तर 5 7 आणि 4 11ला 1 चला 1 6 9 6 9 15 15 10 25ला 5. ओके, हातच्याले 2 8 9 10 5 15ला 5 25,515 25,515 ऑप्शन नंबर सेकंड. ओके, बी दॅट इज युअर आन्सर. या पद्धतीने काढू शकतो. सर इथं तर मोठा गुणाकार करावा लागला ना, मला जर विचारलं असतं बाळांनो तर या पद्धतीने मी क्वेश्चन सॉल्व्ह केला नसता. याच्यापेक्षा सुद्धा सिंपल आहे. नेहमी मी तुम्हाला सांगितलंय की नख कापायचं आहे की मुंडकं उडवायचं हे ठरवा अगोदर. ओके, मुंडकं उडवायचं आहे तलवार घेऊन चला. तसं तर आता सध्या हे लिगल नाही आहे, याची अनुमती नाही आहे. मे बी एखाद्या वेळेस आहे ना 15व्या 16व्या शतकामध्ये जन्माला आला असता तर ती संधी भेटली असती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, बाजीप्रभू देशपांडेंच्या काळामध्ये किंवा काय बाजीराव बल्लाच्या काळामध्ये. ओके, सेनेमध्ये भरती होता आला असता. 19व्या शतकात जरी यांना जन्माला आलो असतो ब्रिटिशांच्या आहे ना सेनेमध्ये सहभागी होता आला असतं. मात्र आता सध्या मी आहे ना जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी काय सांगते तुम्हाला की नख कापायचे असतील तर तलवार घेऊन बाहेर पडायचं नाही. ओके, त्याच्यासाठी छोटंसं टूल लागतं, नेल कटर ज्याला म्हणतो. या क्वेश्चनला नेल कटरची आवश्यकता आहे. वस्तूची किंमत किती आहे, 18,900 रुपये. किती आहे, 18,900. याच मूळ किमतीवरती आपल्याला किती नफा कमवायचा आहे, 35% नफा कमवायचा आहे. 18,900 रुपयेचं 35% काढायचं आपल्याला. ओके, कसं काढू शकतो, 40% काढा. 40% काढून त्यातून काय करा, 5% मायनस करा, किंवा सरळ सरळ काय करा 30% काढा आणि त्याच्यामध्ये 5% मिक्स करा. 30% कसं निघेल, तर 1,890 हे किती टक्के असतं, हे 10%. समजत असेल तर बघा, आणि हे समजलं नसेल तर पर्सेंटेज चॅप्टर बघायची आवश्यकता आहे. निश्चितपणे आहे ना प्लेलिस्टमध्ये जावा चॅनलच्या, पर्सेंटेज बाय अविनाश गुरव म्हणून आहे, टक्केवारी, ते उघडा. त्याच्यामध्ये 17 लेक्चर आहेत, बघा. नंतर वळून पर्सेंटेजकडे बघायची आवश्यकता पडणार नाही. तर याचं जर तिप्पट केलं तर 30% निघतं. ओके, तर तिप्पट करत असताना 1800चं तिप्पट, या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 1800 आणि 1890 आहे. तर 1800ची तिप्पट किती होतात, 5,400. आणि 90ची तिप्पट किती होतात, 270. हे झाले किती, 0,765 5,670. हे 30% झालं. 5% मिळवायचं आहे. ओके, तर 1890 हे जर 10% असतील तर 945 किती झाले, 5%, 945. हे 35% टोटल काढलं मी. हे 30% आहे आणि हे काय 5% आहे 18,900चं. तर 5 7 आणि 4 11ला 1 हातचा आला 1 9 आणि 1 10 6 16ला 6 हातच्याला 1 5 आणि 1 6 6,615 एवढा नफा कमवणार आपण त्याच्यावरती नफा. तर वस्तूची किंमत किती असायला पाहिजे, 18,900. 18,900 मध्ये हे किती मिळवायचे, 6,615.
6,615. 5 1 5 1 5 2 25,515 ही ॲडिशन राईट आहे. या पद्धतीने ना या क्वेश्चनचा आन्सर परत एकदा काय आलं, ऑप्शन नंबर बी. परत एकदा तेच येणार आहे ना, बदलणार थोडीच आहे. मेथड चेंज केली म्हणून आन्सर चेंज होत नाही. ओके, त्याला म्हणतात ना, काय म्हणतात की तरीका बदला है तेवर नाही बदले. जर पिक्चर बघितला नसेल तुम्ही तर मी सांगतो, एक सुंदर सिनेमा आहे, खूप काही शिकायला भेटेल त्यातून. ओके, आणि ज्या गोष्टी आहे ना प्रभावित करतील त्या गोष्टी आहे ना नेहमी शिकल्या पाहिजेत. ओके, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. ओके, सेकंडवाला पार्ट बघू नका, जुना जो आहे अजय देवगणचा तो बघा, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. चलो, तर क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी आहे ना आपल्या स्क्रीनवरती, एक मिक्सर 12% नफ्याने विकण्याऐवजी 23% नफ्याने विकले तर दुकानदारास 143 रुपये जास्त मिळतात, तर त्या मिक्सरची खरेदी किंमत किती? समजून घ्या व्यवस्थित क्वेश्चन. एक वस्तू आहे ज्याची किंमत किती आहे? 100%. किती? 100%. ही काय असते? याची खरेदी किंमत असते. काय असते? खरेदी किंमत. 12% आणि 23% असं म्हटलं. चला लक्षात घ्या या ठिकाणी मी काय सांगतोय. ओके, जर वस्तू इकडं जर विकलं तर तोटा होतो, लक्षात ठेवा, आणि पुढे जर गेलो तर नफा होतो. इकडे जर गेलो आपण तर नफा, म्हणजे काय? 100% पेक्षा जास्त. या वस्तूची आहे ना मूळ किंमत जी आहे ती मी या ठिकाणी घेतोय किती रुपये? मी घेतोय 200 रुपये. वस्तूची मूळ किंमत किती घेतोय? 200. एक्झाम्पलला व्यवस्थित आहे ना, फोकस करा. 200 रुपये. समजलं असेल नसेल परत फोकस करा. 200 रुपये. तर आहे ना वस्तू कितीला विकली मी या ठिकाणी? 200 रुपयाचं. अगोदर आहे ना इथं फिगर सांगतो. 200 रुपयाचं 10% जर काढलं, 200 रुपयाचं 10% काढलं किती येतं? सपोज करा 20 रुपये येतं. 200 रुपयाचं 10% 20 रुपये. 200 रुपयाचं 2% जर काढलं किती येतं? 4 रुपये. 200 रुपयाचं 5% जर काढलं तर किती येतं? 10 रुपये येतं. 200 रुपयाचं 5% किती येतं? 10 रुपये. ओके, चलो मी काय करतोय, 200 रुपयाची वस्तू जी आहे, आत्ता आपल्याला याची मूळ किंमत माहिती नाही. काही वेळासाठी काय माहिती नाही, मूळ किंमत किती आहे ते आपल्याला माहितीच नाही. मूळ किमतीला फक्त आपण किती सपोज केलं? 100% किंमत असते, एवढंच लक्षात घ्या. आता आहे ना ही वस्तू मी जर 10% नफ्यानं विकली, किती? 10% नफ्यानं विकली, म्हणजेच किती होतं हे? 110% होतं. किती? 110%. म्हणजेच किती रुपयाला? 220 रुपयाला विकली जाईल. जर 10% नफा कमवला तर किती रुपयाला? 200 रुपयाची वस्तू 220 रुपयाला विकली जाते. मात्र मी जर ती आता काय केलो, 15% नफ्यानं विकलं, म्हणजेच किती? 115% या विक्री किमतीला विकलं, तर 15% म्हणजे किती? 30 रुपये कमवणार. म्हणजे वस्तू कितीला विकली मी? 230 रुपयाला. वस्तू जर 230 रुपयाला विकली तर किती? 115%. आपल्याजवळ हे कुठलेच फिगर दिले नाहीत, 200, 220, 230. आपल्याला फक्त काय म्हणलंय क्वेश्चनमध्ये, त्या ठिकाणी पर्सेंटेज आणि त्याच्यामध्ये डिफरन्स सांगितले. एक वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी 15% नफ्याने जर विकलं तर रक्कम जास्त भेटते का कमी भेटते? जास्त भेटते. किती रुपये जास्त भेटते? इथं 220 रुपये होतं, इथं 230 रुपये आहे, तर किती रुपये जास्त भेटलं? 10 रुपये जास्त मिळाले. किती रुपये? 10 रुपये जास्त मिळाले. केव्हा? 10% प्रॉफिटने विकण्याच्या ऐवजी आपण 15% प्रॉफिटने विकलं, म्हणजेच पैसे किती वाढले? 10 रुपये. प्रॉफिट किती वाढला? प्रॉफिट 5% वाढला. याचा अर्थ त्या वस्तूचं 5% म्हणजे 10 रुपये आहे. त्या वस्तूचं 5% म्हणजे किती? 10 रुपये. तर त्या वस्तूचं 100% काढलो तर खरेदी किंमत निघते. किंवा काही जर काढायचं म्हणलं तर आपण काढू शकतो. किंवा असं पण म्हणलं जाऊ शकतं, एक वस्तू 15% नफ्याने विकण्याऐवजी मी जर ती वस्तू 10% नफ्याने विकलं तर मला 10 रुपये कमी मिळतात. तेव्हा सुद्धा हे जे कमी मिळणारे 10 रुपये आहेत ते किती टक्क्याच्या बरोबर आहेत? 5%च्या बरोबर. म्हणजे पर्सेंटेज मधला डिफरन्स हा त्या ॲक्च्युअल अमाऊंटच्या बरोबर असतो. हे समजलंय सगळ्यांना? जर का हे समजलेलं असेल तर क्वेश्चन इझिली समजून जाईल. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघा, या टाईपचे खूप सारे क्वेश्चन, खूप सारे ना इझी लेवलचे क्वेश्चन येतात आणि पेपरमध्ये ना खंत वाटते, विद्यार्थी ते क्वेश्चन सोडून येतात किंवा काय म्हणतात, सर सिली मिस्टेक झाली, सर समजलंच नाही. याला काय उपयोग आहे का? नाही. एक मिक्सर 12% नफ्याने विकण्याऐवजी किती टक्के? 23%.
12% नफ्यानं विकायचं होतं, बट त्यानं कितीला विकलं, आणखीन थोडासा नफा वाढवला, 23% नफ्यानं विकला. त्यावेळेस त्याला जेवढी काही रक्कम भेटणार होती 12% विकल्याच्या नंतर दुकानदाराला किती 143 रुपये जास्त भेटतात. किती रुपये? 143 रुपये जास्त भेटतात. इथं हे काय काढलं आपण, 143 रुपये जास्त भेटतात. इथं जेवढी रक्कम भेटणार होती त्याच्यापेक्षा किती रक्कम जास्त भेटली? 143 रुपये. हे 143 रुपये म्हणजे किती टक्के? सर इथं रक्कम आहे ना कितीतरी भेटणार होती, समजा 200. ओके, तर 23% नफ्यानं विकल्याच्या नंतर किती? 200चं 343 रुपये रक्कम भेटते, म्हणजे किती जास्त भेटते? 143 रुपये. बरोबर आहे. बट पर्सेंटेज मला डिफरन्स किती आहे? 11%. पर्सेंटेज मला डिफरन्स किती आहे? 11%. मग आपण म्हणू शकतो सर 11% म्हणजे 143 आहे. 11% म्हणजे 143. विचारले काय? तर त्या मिक्सरची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत विचारलं होतं प्रत्येक वेळेस. ओके, खूप बोरिंग आहे यार. दुसरी कुठली तरी किंमत विचारायला पाहिजे. आपण कुठली पण किंमत काढू शकतो. खरेदी किंमत विचारली आपण 100%. आपल्याला म्हणलं असतं 23%ने विकल्यामुळे आहे ना दुकानदाराला 143 रुपये जास्त मिळतात. जर त्याला 63% नफा कमवायचा असेल तर किती रुपयाला विकायला पाहिजे ते पण काढू शकतो. 163% काढायचं त्यावेळेस. फक्त आपल्याला विचारलंय खरेदी किंमत किती, आपण किती काढलंय? 100%. तर आहे ना 100%. सॉल्व करा. तर x गुणिले 11 बरोबर 143 गुणिले 100. ओके, 11 एका 11, 11 एका 11, राहिले 3, 11 त्रिक 33. तर x बरोबर किती आलं? 1300 रुपये. किती आलं? 1300 रुपये. ऑप्शन नंबर 3 दॅट इज युअर आन्सर. समजलं सगळ्यांना? एक वस्तू पुन्हा एकदा समजून घेऊ. 12%ने विकण्याऐवजी 23% नफ्याने विकली, तर इथं जेवढी काही रक्कम भेटणार होती त्याच्यापेक्षा आहे ना 143 रुपये जास्त रक्कम भेटली. म्हणजेच किती पर्सेंट वाढला नफा? 11% वाढला. आणि पैसे किती वाढले? 143 रुपये वाढले. हे एक संबंध भेटला की बाकी सगळे संबंध भेटत जातात. गुणोत्तर प्रमाणामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एकदा जर का एका गुणोत्तराची किंमत भेटली तर बाकी सगळ्या गुणोत्तरांची किंमत भेटत जाते, हे सांगितलं होतं. जसं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं एखादा कुटुंबाशी काय नातं हे माहिती नाही. काय? सपोज करा हे ई आणि बी हे काय? पती पत्नी आहेत. ही आहे पत्नी, हे आहेत पती. यांचा एक मुलगा आहे. ओके, आणि त्या मुलाची एक कोण आहे? बहीण आहे. आणि ईचं नातं आपल्याला माहितीच नाही आहे. ईचं नातं माहिती नाही. तर ए आणि ईचं नातं काय? माहीत नाही. बी आणि ईचं नातं काय? माहीत नाही. सी आणि डीचं सी आणि ईचं कुणाशीच नातं सांगता येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत ईचं कुठल्या तरी एका व्यक्तीसोबत नातं समजत नाही. जेव्हा आपल्याला समजलं की ई हा बीचा भाऊ आहे, ई हा बीचा भाऊ आहे, तर ई हा एचा कोण झाला? दीर झाला. सी आणि डीचा कोण झाला? काका झाला. सी आणि डी ईचे काय झाले? पुतण्या आणि पुतणी झाली. हे असं आहे. एक गुणोत्तर, एक रिलेशन, एक संबंध भेटला की बाकी सगळे संबंध आहे ना आपल्याला भेटत जातात. आपण किती लिहिलं होतं इथं? 11x बरोबर 143 असं लिहिलेलं होतं. राईट? 11%, सॉरी. ओके, तर 100% बरोबर x. ओके, झालं? चलो, नाही 1 मिनिट. PPT मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले PDF भेटतील ना? अरे मी या ठिकाणी लिहून घेतो. हे होतं 23% आणि हे 11% म्हणजे किती होतं? 143. तर मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती रुपये हे काढले आपण. किती आला आन्सर? 1300 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा परत क्वेश्चन मध्ये आहे ना व्हेरिएशन आणलेलं आहे, थोडंसं चेंज झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 13. एका क्रिकेटची किट 9% नफ्याने विकण्याऐवजी 24% नफ्याने विकले तर दुकानदारास इतरांपेक्षा 13,350 रुपये जास्त मिळतात. तर त्या किटची मूळ किंमत किती? क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं? घसा कोरडा पडलाय, थोडासा पाणी पितो मी. तुम्हाला महज या ठिकाणी 40 सेकंदाचा वेळ असेल, जास्त नाही. झालंय, एवढा वेळ इनफ आहे. सेम म्हणजे सेम क्वेश्चन आहे, फक्त नंबर्स चेंज केलेले आहेत. चलो बघा, आता आपण सोल्युशन काढूया क्वेश्चनचं. ओके, चला. आपल्याला काय म्हणले? 9% नफ्याने विकण्याऐवजी
9% नफ्याने विकण्याऐवजी किती टक्के नफ्याने विकले? 24% नफ्याने विकले. तर रक्कम किती जास्त भेटते? 1350 रुपये जास्त भेटतात त्याला. किती? 1350 रुपये. या दोघांमध्ये डिफरन्स. तर पर्सेंटेज किती जास्त भेटतात? तर 9. ओके. तर 9 आणि 24 मधला डिफरन्स या ठिकाणी किती होईल? 15 किती होतं? 15%. 1350 म्हणजे किती टक्के? 15%. तर आपल्याला काय विचारलंय? तर किटची मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजे काय असतं? नेहमी मी फर्स्ट लेक्चरलाच लिहून दिलं होतं, मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत म्हणून. ओके. आणि खरेदी किंमत किती टक्के असते? 100% असते. दॅट इज एक्स. ओके. चलो कॅल्क्युलेशन करू. इथं सुद्धा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येतं बरं, बट हे समजण्यासाठी काय करतो? 15 गुणिले एक्स बरोबर 1350 गुणिले 100. ओके. 15 1 15, 15 90 35 बरोबर. एक्स बरोबर 90 गुणिले 100 दॅट इज 9000 आहे ऑप्शन या ठिकाणी. 9000 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. एकदा क्रॉस चेक करून बघितलं तरी सुद्धा आहे ना या ठिकाणी आन्सर व्हेरीफाय होईल. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. ॲक्च्युअलमध्ये हे एक एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला लावण्यासाठी आहे ना या ठिकाणी केले, बट सध्या आपण लाईव्ह लेक्चर घेत नाही आहोत. ओके. सध्या रेकॉर्डेड लेक्चर चालू आहे. तर सगळे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देईन. ज्या दिवशी लाईव्ह लेक्चर होतील त्यावेळेस आहे ना आणखीन आपलं कम्युनिकेशन आपलं काय म्हणू शकतो इंटरॅक्शन जे आहे तुमच्यामधलं आणि माझ्यामधलं ते जास्त बेटर पद्धतीने ना होऊ शकेल. एका दुकानदाराने 32% नफ्याने वस्तू विकण्याऐवजी फक्त 14% नफ्याने वस्तू विकली. आता काय म्हणत होतं? 9% नफ्याने विकण्याऐवजी 24% नफ्यानं. आता काय म्हणले? 32% नफ्याने वस्तू विकण्याऐवजी 14% नफ्याने विकली तर आपल्याला माहिती की पैसे कमी भेटतील. तर त्याला इतरांपेक्षा 2160 रुपये कमी मिळाले. तर या दुकानदाराची विक्री किंमत किती आहे? जास्त खूप मोठा बदल नाही, थोडासा चेंज होता, बट तरी सुद्धा एक सुद्धा टाईपचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये ना सुटू देत नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक टाईपचा क्वेश्चन घेणार आहोत. किती? 32%. 32 इकडेच लिहितो मी. 32 मोठी संख्या आहे. 32% नफ्याने विकण्याऐवजी आपण किती? 14% नफ्यानं वस्तू विकली. तर आता रक्कम कमी मिळेल. किती कमी मिळेल? 2160 रुपये. किती रक्कम? 2160 रुपये रक्कम कमी मिळाली. तर 2160 रुपये ही रक्कम जी आहे ती किती टक्के? तर 14 आणि 32 मधला फरक किती होतो या ठिकाणी बघा. ओके. 12, 22 आणि 32, 20, 18चा फरक होतो. किती? नक्की ना? ओके. 18% असा. किती झालं? 18%. आपल्याला काय विचारलं? टार्गेट. तर या दुकानदाराची विक्री किंमत किती? तर त्या दुकानदाराची विक्री किंमत किती? विक्री किंमत किती विचारले? ओके. चला ठीक आहे. मला सांगा 18% बरोबर 2160 विक्री किंमत विचारले. आपण विक्री किंमत काढू. जर क्वेश्चनमध्ये काही गडबड नसेल तर आहे ना मी जे आन्सर काढेन ते बरोबर असेल या ठिकाणी. बघा काय विचारले? एक दुकानदारनं 32% नफ्यानं वस्तू विकायचं होतं, बट ते विकण्याच्या ऐवजी त्यानं विकलं कितीला? 14% नफ्याने वस्तू विकली असं म्हणलं. किती रुपयाला विकली? 14% नफ्याने विकली. मात्र पैसे किती कमी भेटले त्याच्यामुळे? 2160 रुपये. मग आपण काय काढलं? हे 2160 रुपये जे आहेत ते किती आहेत? 18%च्या बरोबर आहेत. आपल्याला जर विचारलं असतं तर वस्तूची मूळ किंमत किती आपण 100% बरोबर किती काढलं असतं, बट आपल्याला काय विचारलंय? तर दुकानदारची विक्री किंमत किती? दुकानदारनं विकलंय कितीला? 32%ला नाही 14%ला विचारलंय. तर आपल्याला किती काढावं लागेल? 114%. किती? 114% बरोबर किती? डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू काढली की क्वेश्चनचा आन्सर निघेल. या ठिकाणी काय करणार आपण? तिरकस गुणाकार. कुणाचा? एक्स गुणिले 18 बरोबर या ठिकाणी 2160 गुणिले 114 या ठिकाणी. चलो तर कितीने भाग देऊ या ठिकाणी आपण? 18ने भाग द्यायचा. 18 1 18, 18 1 18 राहिले किती? 3, 18 2 36. ओके. एक्स बरोबर किती राहिलं या ठिकाणी? एक्स बरोबर 120 गुणिले 114. ओके. गुणाकार करून घेऊ. ओके. 12 चौक 48 ला 8 हात चाले 4, 12 1 12 आणि 4 16 ला 6 हात चाले 12 1 12 आणि 1 13 आणि ह्या पुढचा 0 13,680. 13,680. क्वेश्चन अगदी बरोबर आहे आणि उत्तर सुद्धा अगदी बरोबर आहे. आपल्याला विक्री किंमत विचारलं होतं, आपण 114% का बरं काढलंय हे लक्षात येते का? व्यवस्थित विचार करा. आलेला असेल तर नो प्रॉब्लेम, नसेल आला तर आहे ना कमेंट सेक्शनमध्ये आहे ना
अडचण काय ती विचारा, मी या ठिकाणी अडचण तुमची आहे ना नोंद घेईन त्याची, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आहे ना आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करू. हा आहे आजचा 15 नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. एक घड्या 8% तोट्याने विक्री करीत होते, मात्र आता ते घड्या 10% नफ्याने विकतात. हा थोडासा आणखीन चेंज आहे. मागचे जे क्वेश्चन बघितले आपण, हा क्वेश्चन या क्वेश्चनपेक्षा चेंज आहे, हा क्वेश्चन या क्वेश्चनपेक्षा चेंज आहे, हा क्वेश्चन या त्याच्या अगोदरच्या क्वेश्चनपेक्षा मायनर चेंजेस करत आपण गेलेलो आहोत. आणि टाईप बदलत असं उद्या एकदम अचानक आहे ना वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आपण बघू. काय दिलंय, एक घड्या 8% तोट्याने विक्री करत होते, मात्र आता ते घड्या 10% नफ्याने विकतात. यामुळे पूर्वीपेक्षा 342 रुपये जास्त मिळतात. तर घड्याची खरेदी किंमत किती असं विचारलंय. सिंपल क्वेश्चन आहे. चलो, हे किती आहे, 100%. सेंटर पॉईंट 100%. वस्तूची खरेदी किंमत आहे, तर वस्तू इकडे नफ्याने विकली जाईल, इकडं तोट्याने विकलं जाईल, संख्या रेषेप्रमाणेच. ओके, 8% तोटा. 8% तोटा म्हणजे कितीनं विकलं जाईल, 92% विकलं जातं. ओके, आणि 10% फायदा म्हणजे किती, 110%. ओके, आता 92 आणि 110 मधला फरक, 92% तोट्याला विकत होते, मात्र आता कितीला विकतायत, सॉरी 8% तोट्याने विकत होते म्हणजे 92%ला विकत होते, मात्र आता 10% नफ्यानं म्हणजे 110%ला विकतायत. तर पूर्वीपेक्षा 300 रुपये जास्त मिळत आहेत. इथं जेवढी रक्कम मिळत होती त्याच्यापेक्षा किती, 342 रुपये जास्त मिळतात. हे समजलं तर आपल्याला काय करायचं आहे, 92 आणि 110 घ्यायची गरज नाही आहे. ओके, जेव्हा विक्री किंमत वगैरे असेल त्यावेळेस आहे ना लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. चला, इथं किती, इकडं किती पाठीमाग गेलो होतो पण 8% तोटा. ओके, आणि इकडं किती, 10% फायदा म्हणजे किती, 10% पुढं. दोघांमधला डिफरन्स किती टक्क्यांचा आहे. ओके, हे 8 आणि हे 10%, टोटल किती झाले, 18%. तर ही किंमत कोणती आहे, 342. किती आहे, 342. तर 18 एक्का 18, सॉरी आपल्याला काय मूळ किंमत काढायची ना, जरा सर 18% म्हणजेच रक्कम किती, 342. आपल्याला किती काढायचं आहे, 100% मूळ किंमत काढायची होती, एक्स. ओके, चलो याला सॉल्व करू. तर 18 गुणिले एक्स. चला, इथं एक कन्फ्युजन दूर करतो, पर्सेंटेज का बरं घेत नाही सर, एक्स सोबत गुणाकार करत असताना 18 गुणिले पर्सेंटेज घ्यायला पाहिजे ना. चला, 18% गुणिले एक्स बरोबर. ओके, 342 गुणिले 100%. पर्सेंटेजचा अर्थ काय असतो सांगा, पर्सेंटेजचा अर्थ भागिले 100 असतं. 18/100 गुणिले एक्स बरोबर 342 गुणिले 100% म्हणजे 100/100. चलो, तर हा 100 आणि हा 100 कॅन्सल, म्हणजेच याचा अर्थ काय, पर्सेंटेज आणि पर्सेंटेज सुद्धा इथंच कॅन्सल करू शकतो, छेदामध्ये 100 लिहायची आवश्यकता नाही. म्हणजे दोन्हीकडे सेम असणार आहे, जे दोन्हीकडे कटच करायचं आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये ना सेम गोष्टी लिहायच्याच नसतात. ओके, म्हणून आपण प्रत्येक वेळेस काय लिहितो, 18 गुणिले एक्स बरोबर 342 गुणिले 100 या ठिकाणी. चला, तर 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27. ओके, किती राहिले, 7 राहिले, 9 8 72. कितीचा भाग जाईल, 1 बे 19 दोन्ही 38. तर एक्स बरोबर हे 19 गुणिले 100, 1900, 1900 रुपये हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, विद्यार्थिनींनो, इथं पण जेवढ्या टाईपचे आपण क्वेश्चन बघितले वेगवेगळे, प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चन सरळ सेवा भरतीमध्ये आहे ना ॲज इट इज संयुक्त गट ब आणि गट क मध्ये प्री असेल मेन्स असेल याच्यामध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. जर या ठिकाणी विश्वास नसेल तर म्हणायची गोष्टच नाही आहे, कारण PYQ या ठिकाणी कोणत्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले त्याच्या एव्हिडन्स सहित या ठिकाणी ना क्वेश्चन घेणार आहोत. डाऊट घ्यायचा विषयच येत नाही. तर प्रिपरेशन बरोबर ट्रॅकवरती चाललं हे केव्हा म्हणू शकतो, जर PYQ तुम्हाला स्वतःला सॉल्व होत असतील तर. आणि ज्यावेळेस PYQ सेशन चालू होईल त्यावेळेस आहे ना हे ॲनालिसिस, सेल्फ ॲनालिसिस तुम्ही स्वतः करू शकता. ओके, क्लिअर आहे इथंपर्यंत. तर आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे, जवळपास इनफ. सगळे वेगवेगळ्या टाईपचे या ठिकाणी ना जवळपास 10 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेत, क्वेश्चन नंबर 6 पासून ते क्वेश्चन नंबर 15 पर्यंत. क्वेश्चन नंबर 16 पासून पुढं वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत या पेपरमध्ये त्या टाईपचे सुद्धा क्वेश्चन घेईन, जे क्वेश्चन आजपर्यंत ग्रुप बी किंवा ग्रुप सी ला विचारलेले नसतील. येण्याचा ज्यांचा आहे ना शक्यता असेल त्या सुद्धा टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी निश्चितपणे घेतले जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, न रिसर्च करायचं आहे, न डेव्हलपमेंट करायचं आहे, फक्त व्यवस्थित नोट्स बनवायचं आहे. PYQ सगळे या ठिकाणी दिले जातील, ते सगळे PYQ सॉल्व्ह करायचे, सराव करायचा आहे.
आणि सगळं झाल्याच्या नंतर जे काही क्वेश्चन बँक तुम्हाला भेटतात या मेथडचा उपयोग करत ते क्वेश्चन सॉल्व होतात किंवा नाही, ते क्वेश्चन सॉल्व होतात किंवा नाही, फक्त यांचं काय ॲनालिसिस करायचं काम तुमच्यावरती आहे. ओके, तर थांबू याच ठिकाणी. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अविरतपणे सातत्यपूर्णपणे अभ्यास करत राहा. तोपर्यंतसाठी विश्रांती घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.